नमस्कार, मी प्रशांत कदम। मोदी सरकारच्या पायाखालची जमीन सरकेल अशा पद्धतीचा एक निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे। एरवी सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांची आपल्याला सवय झालेली आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा निकालाची वेळ येते तेव्हा सुप्रीम कोर्टाचा हा कणखरपणा कुठे गायब होतो हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो। पण आज जो इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे। 2017-18च्या दरम्यान निवडणूक फंडिंग पारदर्शक करण्यासाठी आम्ही हा कायदा आणतो आहे असं म्हणत मोदी सरकारनं ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम लागू केलेली होती। अर्थात ही पारदर्शकता जी असते ती केवळ मुखवट्यासाठी, म्हणजे जसं लोकशाहीचे गोडवेगात प्रत्यक्षात संस्था ताब्यात घेतले जातात, अघोषित हुकुमशाही आणले जाते, तशाच पद्धतीनं या निवडणूक फंडिंगमध्ये आम्ही पारदर्शकता आणतोय आणि त्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड्स हवे आहेत असं म्हटलं जात होतं। पण प्रत्यक्षातल्या त्याच्यातल्या तरतुदी अशा होत्या की ज्याच्यामुळं उलट केंद्र सरकारच्या हातामध्ये या सगळ्या फंडिंगच्या नाड्या होत्या आणि त्यांना हव्या त्या लोकांना, हव्या त्या कॉर्पोरेट्सना त्यांच्या चाव्या आवळण्याची मुभा जी आहे ती मिळत होती आणि याच्यामध्ये एक असमतोल पण होता। हा इलेक्टोरल बॉन्ड्सचा विषय नेमका काय आहे, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन्स नेमके काय होते, याच्या आधी मग पक्षांचं फंडिंग नेमकं कसं व्हायचं, हा सगळा विषय आपण या निकालाच्या निमित्तानं थोडक्यात समजून घेणार आहोत। त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले सबस्क्रायबर्स फॅमिली जी आहे ती लवकरच 1 लाख पर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती। सुरुवात करूयात आजच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे। मुळामध्ये 2018 मध्येच, म्हणजे जेव्हा अरुण जेटली देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा इलेक्टोरल बॉन्डची ही स्कीम मोदी सरकारने लागू केलेली होती आणि अर्थातच 2019च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्येच त्याचा खूप मोठा फायदा जो आहे तो देखील भाजपला झालेला होता। एडीआर ही जी एक संस्था आहे ती आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे CPIM यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली होती। 2018 मध्ये याचिका दाखल केलेली होती, पण ती याचिका सुनावणीला यायला जवळपास 2023 हे वर्ष उजाडलं आणि अखेर 2024 मध्ये, म्हणजे पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी सुप्रीम कोर्टाने आपला निकाल जो आहे तो दिलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालातले 5 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि त्यामध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे हे आपण बघूयात। सगळ्यात पहिला मुद्दा, कोर्टाने सांगितलेला आहे की हे इलेक्टोरल बॉन्ड जारी करणाऱ्या बँकेनं इलेक्टोरल बॉन्ड देणं ताबडतोब थांबवावं, म्हणजे आता याच्या पुढे असे इलेक्टोरल बॉन्ड्स देता येणार नाहीत। दुसरी गोष्ट, 12 एप्रिल 2019 पासून आजवर किती बॉन्ड खरेदी करण्यात आलेले आहेत याचा तपशील SBIनं निवडणूक आयोगाला द्यावा। 12 एप्रिल 2019 पासून आजवर राजकीय पक्षांनी किती इलेक्टोरल बॉन्ड्सचं पैशामध्ये रूपांतर केलं, म्हणजे हे बॉन्ड्स एनकॅश केले, याचे देखील तपशील त्यांनी द्यावेत। निकालापासून 3 आठवड्याच्या आत ही सगळी माहिती देण्यात यावी। 6 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर एका आठवड्यानं 13 मार्चला निवडणूक आयोगानं ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी असं देखील म्हटलेलं आहे। ज्या इलेक्टोरल बॉन्ड्सची वैधता 15 दिवसांच्या आत आहे, जे राजकीय पक्षांनी पैशामध्ये रूपांतरित केलेले नाहीत, ते बॉन्ड्स पक्षांकडून खरेदीदाराला परत करण्यात यावेत। हे बॉन्ड्स जारी करणारी बँक SBI हे पैसे परत करेल। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 12 एप्रिल 2019 पासून का सांगितलेला आहे, कारण त्या दिवशी ही याचिका जी आहे ती सुनावणीसाठी दाखल झालेली होती आणि त्यामुळे या तारखेपासून सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत, कारण नागरिकांचा जो माहिती करून घेण्याचा अधिकार आहे आर्टिकल 19(1)A अंतर्गत, त्याला याच्यामुळे तडा जातो असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की हे इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून जी खरेदी झालेली आहे तर ते इलेक्टोरल बॉन्ड्स आता रिफंड करावेत। पण रिफंड्स बद्दल एक स्पष्टीकरण आवश्यक आहे। आतापर्यंतचे सगळे इलेक्टोरल बॉन्ड जे आहेत ते रिफंड केले जाणार नाहीयेत, तर 15 दिवसांची मुदत आत्ता ज्या इलेक्टोरल बॉन्डची सध्या चालू आहे त्याच इलेक्टोरल बॉन्ड्सला फक्त रिफंड केलं जावं आणि ज्याचं एनकॅशमेंट अजून झालेलं नाही त्यांचं। त्यामुळं एक महत्त्वाचं, रिफंड सगळे बॉन्ड होणार नाहीयेत, पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2019 पासून आत्तापर्यंत या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये कुणी कुठल्या पक्षाला निधी दिला आणि कुठला पक्ष कुणाच्या जोरावरती नेमका मजबूत झाला याची माहिती मात्र 13 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती सर्व नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी
असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आता या इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दल असं का म्हटलं जात होतं की ही इलेक्ट्रोल बॉन्ड्स म्हणजे भ्रष्टाचाराची कुरण आहेत? खरं तर म्हणजे बघताना आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी करण्याचा प्रयत्न आहे की जे कोणी आपल्याला निधी देत आहेत त्यांनी थेटपणे हा निधी देण्यात यावा, SBIच्या माध्यमातून व्यवहार होतोय. पण प्रत्यक्षामध्ये याच्यामधल्या काही गोष्टी अशा होत्या की ज्यामुळं या सगळ्या सिस्टीमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे RBIनं आणि निवडणूक आयोगानं सुद्धा या इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीमबद्दल तेव्हा काही शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि आपले आक्षेप नोंदवलेले होते. त्यावेळी RBIचे गव्हर्नर होते उर्जित पटेल, निवडणूक आयोगाचे OP रावत आणि इतर निवडणूक अधिकारी होते. पण या दोनही संस्थांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दल आपले आक्षेप नोंदवलेले होते. RBIचा सगळ्यात पहिला आक्षेप होता की याच्यामुळं RBIचे अधिकार जे आहेत ते एकतर कमी होत आहेत, कारण इलेक्ट्रोल बॉन्ड्सचं जे सगळं काम आहे ते म्हणजे रोखे देण्याचं ते SBIकडे जातंय आणि SBI ही शेवटी गव्हर्नमेंटची बँक आहे आणि कोण कुणाला कशा पद्धतीने व्यवहार करते, कशा पद्धतीने फंडिंग करते याची माहिती म्हणायला अज्ञात आहे. पण जर सरकारनं ठरवलं, सरकारमधल्या एखाद्या व्यवस्थेनं उच्चपदस्थ माणसानं ठरवलं तर त्याला ही माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळं दाखवायला गुप्तता, पण जर सरकारला हवं असेल की आपल्या विरोधकांना कोण फंडिंग करतंय तर त्यांच्यासाठी ही माहिती उपलब्ध होणं SBIच्या माध्यमातून हे काही फार अवघड नव्हतं आणि म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड्सला खूप आक्षेप होता. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे म्हणजे आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या आधीची व्यवस्था काय होती, तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट्स जे डोनेशन्स आहेत त्याच्यासाठी काही एक ठराविक मर्यादा होती. इलेक्ट्रोल बॉन्ड्समधून ही मर्यादा जी आहे ती हटवण्यात आली. म्हणजे कोणीही व्यक्ती त्या इलेक्ट्रोल बॉन्डची एक ठराविक प्रोसेस होती. ते SBIमध्ये कसे जमा करायचे, 20,000 पासून ते अगदी 1 कोटी रुपयेपर्यंतचे बॉन्ड्सची ही किंमत असायची आणि त्या माध्यमातून भारताचा नागरिक असलेला कुणीही व्यक्ती आणि कुठलीही संस्था, अगदी फॉरेन कंपनीज सुद्धा याच्यामध्ये फंडिंग जे आहे त्या करू शकत होत्या आणि याच्यामध्ये कुठलीच मर्यादा नाही असं मी का वारंवार म्हणतोय, कारण जे आक्षेप घेण्यात आलेले होते त्याच्यामध्ये हा पण आक्षेप होता की एखादा क्रिमिनल सुद्धा एखाद्या पक्षाला अशा पद्धतीनं फंडिंग करू शकतो, कारण त्याच्यामध्ये कुठलीच तशी अट जी आहे ती याच्यामध्ये ठेवण्यात आलेली नव्हती. आधीच्या आपल्या कायद्यांमध्ये एक ठराविक मर्यादा असायची की कॉर्पोरेट डोनेशन्स किती देता येतील ती याच्यामध्ये काढून टाकण्यात आलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे फॉरेन कंपनीजना सुद्धा याच्यामध्ये अलाउड करण्यात आलं, जे आधी करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात आक्षेप जे आहेत ते घेतले जात होते. सोबतच निवडणूक आयोगाचा आक्षेप काय होता, तर इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या पैशाचा वापर हा केवळ निवडणुकीच्याच कामापुरता होणं अपेक्षित होतं, पण तो तसा न होता जाहिराती, त्याच्यानंतर मीडियाला काही गोष्टी प्रभावित करण्यासाठी किंवा इतर पद्धतीनं प्रभाव टाकण्यासाठी कदाचित राजकीय पक्ष जो आहे तो आपला वापर करतील या इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात आक्षेप जे आहे ते घेण्यात आलेले होते. आता या सगळ्या संदर्भात एक मी तुम्हाला इमेज दाखवतोय स्क्रीनवरती की इलेक्ट्रोल बॉन्ड्समधून कुठल्या पक्षाला किती पैसे मिळालेले होते. तर याच्यामध्ये भाजपला सर्वाधिक फायदा जो आहे तो झालेला होता. तुम्ही आकडे बघा, 2018-19 मध्ये जिथं भाजपला 1450 कोटी रुपये मिळालेले होते तिथे तृणमूल काँग्रेसला 97 कोटी रुपये आणि काँग्रेसला 383 कोटी. 2019-20 मध्ये पण पुन्हा भाजपच आघाडीवरती 2555 कोटी रुपये मिळालेले होते आणि इतर पक्षांची आकडेवारी बघता तुम्ही किती कमी आहे. त्याच्यानंतर 2021-22 मध्ये पुन्हा भाजपचा आकडा जो आहे तो 1032 कोटी इतका आहे. म्हणजे प्रत्येक वेळी भाजपचं जे फंडिंग आहे इलेक्ट्रोल बॉन्ड्समध्ये तेच सर्वाधिक होत होतं आणि 2018 पासूनची जर आपण आकडेवारी बघितली तर त्याचं पण एक ग्राफिक्स आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. भाजपला इलेक्ट्रोल बॉन्डमधून किती आतापर्यंत देणगी मिळाली, 2018 मध्ये 210 कोटी, 2019 मध्ये 1450, 2020 मध्ये 2555, 2021 मध्ये 22 कोटी रुपये, 2000 ते कोरोनाचं वर्ष होतं, 2022 मध्ये 1033 कोटी रुपये, 2023 मध्ये 1294 कोटी रुपये, म्हणजे एकूण 6564 कोटी रुपये भाजपला या काळात मिळाले. आणि ADRचा जो रिपोर्ट आहे जवळपास 70 ते 80% रक्कम जी आहे ती एकट्या भाजपला मिळत होती. म्हणजे एकतर या निवडणूक फंडिंगमध्ये
असमतोल राहत नाही, केवळ एकाच पक्षाला फायदा मिळतोय. आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की सगळे सोर्सेस जे आहेत ते गव्हर्नमेंटला उपलब्ध होऊ शकण्याची एक त्याच्यामध्ये शक्यता होती, कारण SBI कडनं ही सगळी खरेदी होत होती. त्यामुळं निवडणूक साठी जर कुणी एखादा कॉर्पोरेट ग्रुप काँग्रेसला फंडिंग करतोय, कुणी आपल्या विरोधी पक्षाला फंडिंग करतोय, तर त्याच्यावरती दबाव टाकण्याची किंवा त्यांच्या विरोधात ED CBIच्या धाडी टाकण्याची मुभा जी आहे ती अर्थातच सरकारला मिळाली होती. आणि त्या दृष्टीनंच इलेक्टोरल बॉन्ड्स हा म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप जो आहे तो सातत्यानं या सगळ्या बद्दलच्या संस्था आणि याचिकाकर्ते जे आहेत ते वारंवार करत होत्या. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स बद्दलचा हा निर्णय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर आता या वर्षीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबद्दलचं जर फंडिंग ऑलरेडी करून झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की काँग्रेसला तर अगदी पब्लिकमधून डोनेशन मागण्याची वेळ आली आणि ती याचसाठी आली कारण इलेक्ट्रोल बॉन्ड्समधून त्यांना हवे तसे पैसे मिळत नव्हते किंवा जे कुणी त्यांना फंडिंग करतील त्यांच्या विरोधात सरकारची करडी नजर अर्थातच गेली असती. आणि त्या दृष्टीनं त्यांना म्हणजे देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला सुद्धा असं क्राऊड फंडिंग करण्याची वेळ जी आहे ती याचमुळे आलेली होती. आता निवडणूक आयोगाला सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे की ही सगळी माहिती वेबसाईटवरती टाका. 2024ची निवडणूक तर कदाचित याच इलेक्ट्रोल बॉन्डच्या सगळ्या म्हणजे त्याच्या माध्यमातून जो पैसा गोळा झालेला आहे त्याच्यावरती लढली जाईल. फक्त आपल्याला आत्तापर्यंतचा सगळा हिशोब कळेल, नेमकं कुणी कशा पद्धतीनं कुठल्या पक्षाला फंडिंग केलेलं आहे आणि त्यांचे हितसंबंध नेमके काय होते याची माहिती जी आहे ती आता लोकांसमोर येईल, ही अपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या या निकालातून व्यक्त केली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं आता इथून पुढे हे इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत ते घटनाबाह्य आहेत, ते पूर्णपणे बंद करा असं सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला एवढंच बघावं लागेल की सुप्रीम कोर्टाचे असे महत्त्वाचे निर्णय कधी कधी केंद्र सरकार पलटवून पण टाकतं, जसं की दिल्ली ऑर्डिनन्सच्या बाबतीत झालेलं होतं, जसं की निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत झालेलं होतं. तसं आता या आदेशाबाबत जर अध्यादेश काढला केंद्र सरकारनं तर मात्र हा निर्णय जो आहे तो पलटवला जाईल. तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि इलेक्ट्रोल बॉन्ड्समुळं हा सगळा भ्रष्टाचार खरोखर थांबेल का? अर्थात राजकीय पक्ष काही केवळ इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या देणगीवरून चालतात असं देखील नाही, त्याच्या पलीकडे सुद्धा खूप व्यवहार असतात. ते पण कशा पद्धतीने इतक्या वर्षांपासून होत आलेले आहेत ते देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं या इलेक्ट्रोल बॉन्ड्सबद्दलचा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकतर केंद्र सरकारसाठी खूप मोठा धक्का आहे. अपेक्षा करूयात की पारदर्शकतेच्या नावाखाली हा जो एक मोठा भ्रष्टाचार चालू होता किंवा जी एक वेगळ्या पद्धतीची स्कीम घटनाबाह्य आणण्याचा प्रयत्न होता त्याला आता आळा लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.